8. मानसिक कणखरता आणि अल्पसंतुष्ट न होण्याचं महत्त्व. या विषयातील संशोधनातून असं लक्षात आलेलं आहे की ज्या व्यक्तींकडे आत्मनिग्रह असतो त्या जीवनात यशस्वी ठरतात. जबरदस्त आत्मनिग्रह असणाऱ्या व्यक्ती क्षणिक मोहाला बळी पडत नाहीत. अशा व्यक्तींना मोठं यश मिळवण्याची संधी अधिक असते. यश या शब्दांचा अर्थ व्यक्तिसापेक्ष असतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी यशाची व्याख्या वेगळी असते. एखाद्याला वाटतं आपल्याला मोठा पगार मिळाला म्हणजे आपण यशस्वी झालो. एखाद्याला वाटतं की जी व्यक्ती उदार, नम्र आणि दयाळू आहे ती खरी यशस्वी आहे. तर कोणी म्हणतो की कुटुंबातील सदस्यांशी चांगलं आरोग्यपूर्ण नातं असणं म्हणजे यशस्वी असतं. या पुस्तकात आपण ज्या विषयांची चर्चा करत आहोत त्या अनुषंगाने यशाची व्याख्या करूया. ध्येयपूर्ती म्हणजे यश, अशी आपण त्याची सुटसुटीत व्याख्या करूया. अल्पसंतुष्ट न होणे किंवा क्षणिक मोहाला बळी न पडणे म्हणजे काय हे तपशीलवारपणे समजून घेऊया. आता आपल्या हातात जे आहे त्यामध्ये आनंद मानायचा नाही. आपल्यासमोर असलेल्या मोठ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचं आणि त्या मार्गात येणाऱ्या छोट्या छोट्या आनंदांना मुरळ घालायची. एक उदाहरण घेऊन समजूया. समजा तुम्ही 5 किलो वजन कमी करायचं असं ध्येय ठरवलेलं आहे. त्यासाठी तुम्ही रोज चालणं वगैरे व्यायाम करत आहात. रस्त्यावरून जात असताना तुम्हाला पिझ्झा शॉप दिसतं. पिझ्झा तुम्हाला मनापासून आवडतो आणि तो खाण्याचा मनमुराद आनंद लुटावा असा मोह होतो. आता हा क्षणिक आनंद उपभोगायचा की आपल्या ध्येयावर लक्ष ठेवून हा क्षणिक मोह आवरायचा हा निर्णय आपला आहे. लक्षात घ्या, हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. हे तुमच्या नियंत्रणात आहे. आत्मसंयमन हे एक कौशल्य आहे. सरावाने ते शिकता येतं आणि त्यावर प्रभुत्व मिळवता येतं. हे आत्मसंयमन कसं करायचं, आपल्या प्रबळ इच्छेला आवर कसा घालायचा हे अधिक खोलवर जाणून घेऊ. आवेग आवरण्याच्या शक्तीमुळे मानसिक कणखरता कशी वाढीस लागते. प्रतिकूल परिस्थितीत अडचणींवर मात करत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी संयम आवश्यक असतो. संयम हा अतिशय उत्तम गुण आहे. तो आपल्याला कष्ट किंवा दुःख सहन करायला शिकवतो. तसंच जर काही अघटित घडत असतं तर मानसिक आणि भावनिक दबावाखाली टिकून राहायला शिकवतो. संयम आपल्या संकल्पनांना पुष्टी देतो, त्यांना मजबूत बनवतो. संयम आपली हिंमत आणि दृढता वाढवतो. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची प्रेरणा देतो. जेव्हा या आत्मसंयमाचा सराव होतो तेव्हा आपण गैरसोय डिस्कम्फर्ट सहन करायला शिकतो. आपल्या डोळ्यांसमोर मोठं ध्येय असतं. ते साध्य करत असताना बराच वेळा आपली गैरसोय होते. ते आपल्याला आवडत नाही. आपण नाराज होतो. पण आत्मसंयमनाचा सराव केल्यामुळे किरकोळ गैरसोयी सहन करण्याची प्रशिक्षण मनाला मिळतं. क्षणिक सुखसोयीसाठी आपलं लक्ष ध्येयापासून विचलित होत नाहीत. क्षणिक इच्छांना आपण अगदी सहज आवर घालू शकतो. क्षणिक मोहाला सतत आवर घालण्यामुळे आपली गैरसोय सहन करण्याची ताकद वाढते. आपल्याला त्याची सवय लागते. उदाहरणार्थ, तुम्ही एक पूर्णवेळ नोकरी करत आहात.
त्याचबरोबर काही ऑनलाईन क्लासेसही करत आहात. दिवसभर ऑफिसमध्ये काम करून तुम्ही थकून भागून घरी येता. कॉफी घेऊन सोफ्यावर लोळत पडावं आणि विश्रांती घ्यावी असं तुम्हाला वाटतं. पण ऑनलाईन क्लासच्या 3 असाइनमेंट पूर्ण करायच्या असतात. पण तुम्ही जर आपल्या मनाला गैरसोयी सहन करण्याचं प्रशिक्षण दिलं असेल तर सोफ्यावर लोळत पडणार नाही. कॉफी पिऊन लगेच असाइनमेंट पूर्ण करायला घ्याल. क्षणिक मोहाला आवर घालता आला पाहिजे. त्यामुळे आपण आपल्या ध्येयापासून विचलित होत नाही. आपल्या ध्येयावर फोकस राहतो. गेल्या काही दिवसातील अनुभव आठवून बघा. तुम्हाला एखादं महत्त्वाचं काम करायचं असेल, जसं की नोकरीमधला एखादा रिपोर्ट पूर्ण करायचा आहे किंवा घरात आवश्यक असलेल्या किराणा सामानाची वस्तूची यादी बनवायची असेल, ते सोडून तुम्ही काहीतरी दुसरंच करत बसता. TV बघणं किंवा गेम खेळणे वगैरे. महत्त्वाचं काम बाजूला ठेवून असं काहीतरी करत बसणं म्हणजे डिस्ट्रॅक्शन. आत्मसंयमाचा नियमितपणे सराव करायला हवा. त्यामुळे असल्या मोहाला बळी न पडण्याची क्षमता विकसित होते. त्यामुळे आपण आपल्या उद्देशांवर ठाम राहतो आणि त्यासाठीच काम करत राहतो. हे कौशल्य आत्मसात करणं खूप महत्त्वाचं आहे. कोणतंही कार्य करताना उद्भवणाऱ्या अनपेक्षित अडचणींना सामना करताना या कौशल्याचा फार उपयोग होतो. सातत्याने आपल्या उद्देशांवर लक्ष ठेवून परिश्रम घेतले की यश मिळतं. आत्मसंयम आपल्या किरकोळ किंवा क्षणिक इच्छांना आवर घालायला शिकवतो. परिश्रम आणि यश यांचे घनिष्ठ नातं आहे. आत्मसंयम या नात्याची सतत जाणीव करून देतो. क्षणिक आनंद उपभोगण्याची सवय केव्हाही वाईटच. त्यामुळे आपलं दीर्घकालीन मुख्य ध्येयावर लॉंग टर्म गोल लक्ष उडतं. थोडक्यात काहीतरी मिळालं की आपल्या त्यातच आनंद मानायला लागतो. आपण थोडक्यात समाधान मानायला लागतो, अल्पसंतुष्ट बनतो. त्यामुळे मोठं जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते विसरून जातो किंवा सोडून देतो. ही सवय केव्हाही घातकच आहे. हे होऊ नये म्हणून आत्मसंयम आवश्यक आहे. उदाहरणार्थ, फास्ट फूड हे सोपं, सोयीचं आणि चविष्ट असतं, पण आरोग्याला चांगलं नसतं. फास्ट फूड हे कमी कष्टाचं आणि अधिक आनंद देणारं असतं. पण त्यामुळे आपला वजन कमी करणे हा व शरीर स्थायू बळकट करणे हा जो उद्दिष्ट आहे त्यालाच धक्का बसतो. तात्पुरत्या समाधानाला आवर घालायला सराव केला पाहिजे. त्यामुळे आत्मसंयम, परिश्रम आणि यश यांचा जो घनिष्ठ संबंध आहे तो आपल्या मनावर पक्का ठसतो. त्यामुळे ध्येयपूर्तीच्या मार्गात अडचण ठरवणारी प्रलोभन आपण ओळखू शकतो. आपल्या इच्छेला आवर घालून अगदी सहजपणे ती प्रलोभन दूर लोटू शकतो. वरचं फास्ट फूडचं उदाहरण घ्या. दृढ शरीर कमावणं हा आपला उद्देश आहे. फास्ट फूड टाळून घरी पौष्टिक अन्न शिजवून खाणं हे आपण सहज करू शकतो. आपल्या इच्छांना किंवा आवेगांना आवर घालणं सोपं नसतं. आयुष्यभर आपण या इच्छा पूर्ण करतच जगत असतो. अचानकपणे आजपासून या इच्छांना प्रतिबंध घालायचा आणि निग्रहाने जगायचं हे तसं अवघड असतं. त्यामुळे नैराश्य येऊ शकतं. आत्मसंयम किंवा मनोनिग्रह जोपासणं ही एक दीर्घ प्रतिक्रिया आहे. तिचा सराव करावा लागतो.
ती अवघड असली तरी अशक्य मुळीच नाही. मेंटल टफनेस विकसित करण्यातला तो एक महत्त्वाचा भाग आहे. काही टिप्स देतो ज्यांचा तुम्हाला उपयोग होईल. प्रलोभनांना लांब ठेवण्याच्या 5 टिप्स. महत्त्वाची सूचना. ज्या गोष्टींचा मला उपयोग झाला आहे त्यांच्या गोष्टी मी टिप्स म्हणून तुम्हाला सांगत आहे. त्यातल्या सगळ्यांचा तुम्हाला उपयोग होईल असं नाही. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. तुम्ही त्या सगळ्या वापरून बघा आणि त्यातल्या कशाचा तुम्हाला अधिक लाभ होतो ते ठरवा. त्यातल्या 2-3 टिप्स जरी तुम्हाला उपयोग झाला तरी हे आपल्या दोघांचे यश आहे असं मी समजेन. टिप 1. आपल्या मूल्यांच्या बाबत स्पष्टता ठेवा. आपल्या स्वतःच्या दृष्टीने खरोखर काय महत्त्वाचं आहे ते ओळखा. कोणतेही मूल्य जपणं आपल्याला महत्त्वाचं वाटते ते ओळखा. त्यामुळे आपल्याला ज्या ज्या गोष्टी साध्य करायच्या आहेत त्यांचा प्राधान्यक्रम प्रायोरिटी ठरवता येतो. त्यामुळे निर्णय घेणं सोपं जातं. अल्पकालीन इच्छांमधून मिळणारा आनंद क्षणभंगूर आहे. आपलं उद्दिष्ट किंवा ध्येय त्याहून फार मोठं आहे हे महत्त्वाचं आहे. त्यांची जाणीव राहणे. टिप 2. आपल्याला आपलं ध्येय कशासाठी साध्य करायचंय ते समजून घ्या. कोणतीही कृती करण्यामागे सबळ कारण असणं महत्त्वाचं आहे. तरच ती कृती केली जाते. तुमच्या प्रत्येक ध्येयामागील हेतू लक्षात घ्या. उदाहरणार्थ, समजा 5 किलो वजन कमी करायचं आहे. कशासाठी? तर तुम्हाला दृढ आणि चांगलं दिसावं असं वाटतं. 5 किलो वजन कमी करणं हे ध्येय आहे. तर दृढ आणि चांगलं दिसावं हा त्यामागचा हेतू आहे. नुसतं 5 किलो वजन कमी करायचं असं म्हटलं तर फास्ट फूड टाळलं जाणार नाही. दृढ आणि चांगलं दिसणं हा हेतूच फास्ट फूड खाण्याचे नाही त्यासाठी प्रेरणा देत राहील. टिप 3. कृती आराखडा तयार करा. आता कोणती मूल्य जपायची आहे ते आपल्याला माहीत आहे. आपण ध्येय ठरवलं आहे. त्यामागील प्रेरणादायी हेतूची आपल्याला जाणीव आहे. आता प्रत्यक्ष कृती ठरवायची आहे जेणेकरून क्षणभंगूर आनंद देणाऱ्या प्रलोभनांना लांब ठेवता येईल. उदाहरणार्थ, तुमचा सर्व पगार किंवा कमाई अनावश्यक गोष्टींवर खर्च करण्याचा तुमचा स्वभाव आहे. नवीन कपडे, नवीन फोन वगैरे. आता असा प्लॅन करा की पगार झाला की सर्वप्रथम ठराविक रक्कम बचत म्हणून बाजूला ठेवून द्यायची. उरलेल्या रकमांमध्ये सगळा खर्च भागवायचा. टिप 4. सक्तीच्या इच्छेला उत्पादक पर्याय निवडा. काही मोह आपण सहज आवरू शकतो तर काही प्रलोभनांना विरोध करणं खरंच अवघड असतं. इथे साधी इच्छाशक्ती पुरेशी नसते. अशा वेळी आपल्या मनाला दुसरं अधिक सशक्त प्रलोभन दाखवायचं जे पहिल्या प्रलोभनाला मारून टाकेल. उदाहरणार्थ, पिझ्झा तुम्हाला इतका आवडतो की त्याला तुम्ही नाही म्हणू शकत नाही. जंक फूडची इतकी सवय लागते की नाव काढताच आपला मेंदू उत्तेजित होतो. तो पदार्थ खाण्याची प्रबळ इच्छा होते. पण पिझ्झा खाण्याचं प्रलोभन तर टाळायचं आहे. मग अशी दुसरी कोणती कृती आहे ज्यामुळे मेंदू उत्तेजित होतो आणि त्यांचा फायदाही होतो? शारीरिक कसरती किंवा व्यायाम हा सशक्त पर्याय आहे. मग जेव्हाही कधी जंक फूड खायची इच्छा होईल त्यावेळी शारीरिक कसरती किंवा व्यायाम करायचा.
त्यामुळे आपला ध्येयापाठीमागचा हेतू सुद्धा साध्य होईल आणि आनंदही मिळेल. टीप 5. मोह आवरल्याबद्दल स्वतःला बक्षीस द्या. सगळ्याच आनंददायक गोष्टी दूर सारणं हे आपलं ध्येय नाही. त्यामुळे मोह आवरण्याची आपली इच्छा बाजूलाच राहील. उलट आयुष्य उदास आणि कंटाळवाणं होईल. कोणतीही चांगली सवय परिणामकारकरित्या विकसित करायची असेल तर ती हळूहळू व टप्प्याटप्प्याने करावी लागते. एक एक लहान लहान टप्पा पार केला की त्यासाठी कौतुक व्हायला हवं. छोटंसं तरी बक्षीस मिळायला हवं. कारण आपला मेंदू आपल्याला बक्षीसपात्र कृती पुन्हा पुन्हा करायला उत्तेजित करतो. उदाहरणार्थ, दररोज व्यायाम करायचा असा तुमचा प्लॅन आहे. पण पहिल्याच दिवशी सतत अर्धा तास व्यायाम करू नका. 5 मिनिटं व्यायाम करा, 5 मिनिटाची विश्रांती घ्या. असं करत करत हळूहळू व्यायामाचा वेळ वाढवत न्या आणि मध्ये मध्ये विश्रांतीचं बक्षीस स्वतःला देत राहा. प्रलोभनापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी वर सांगितलेल्या ट्रिक्सचा मी स्वतः सराव करत आहे. त्यामुळेच डिस्ट्रॅक्शनला बाजूला सारून मी माझ्या ध्येयाचा पाठपुरावा करू शकतो. मार्गात येणाऱ्या अडचणींचा सामना करत असताना या ट्रिक्समुळे माझ्या मूळ उद्देशाला बळकटी मिळाली. तरीसुद्धा त्यांचा उपयोग करून घ्या. मला जसजसा सकारात्मक परिणाम जाणवला तसाच तुम्हालाही जाणवेल हे निश्चित. स्वाध्याय 5. नुकताच घडलेला एखादा असा प्रसंग लिहून काढा ज्यामध्ये तुम्ही एखाद्या प्रलोभनाला लांब ठेवू शकला नाहीत, आपला मोह आवरू शकला नाहीत. त्यामुळे तुमच्या एखाद्या महत्त्वाच्या कामाला विलंब झाला. या प्रलोभनाला बळी पडल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय भावना आल्या? तुम्हाला अपराधी वाटलं का? तुम्हाला पश्चाताप झाला का? प्रलोभनाला बळी पडल्याबद्दल स्वतःला शिक्षा करून घेतली का? आता असा एखादा प्रसंग लिहून काढा जेव्हा तुम्ही प्रलोभनाला दूर सारलं. क्षणिक मोह आवरून स्वतःला महत्त्वाच्या कामामध्ये सातत्य राखलं. मोह आवरल्यानंतर तुमच्या मनात कोणत्या भावना उत्पन्न झाल्या? या निर्णयामुळे तुम्हाला आनंद झाला का? मानसिकदृष्ट्या आपण अधिक सशक्त झालो आहोत का? असं वाटलं का? प्रलोभनांना लांब ठेवल्यामुळे आपल्या ध्येयपूर्तीचा मुख्य उद्देश सफल होतो आणि आपल्याला खरा आनंद मिळतो. ही जाणीव तुम्हाला करून देणं हाच या स्वाध्यायामागचा हेतू आहे. क्षणिक इच्छांना आवर घालता आलं पाहिजे.